मी रवी जाधव, मयूर हॅचरीज मंचरमधनं इथं कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण एक्झिबिशन मध्ये गावरान कोंबड्यांचा मॉल स्थापित केला आहे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी। तर इथं शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथं यावं आणि आज माहिती घ्यावी। आज शेवटचा दिवस आहे प्रदर्शनाचा। आपल्याकडे इथं 16 जातीच्या प्रजाती आपण इथं ठेवलेल्या आहेत गावरांमधल्या। तर आपण एक एक करून त्याची माहिती घेऊया। ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडी आहे। ही जगातली सर्वात जास्त अंडी देणारी कोंबडी आहे। ही अंड्यासाठी वार्षिक अंडी उत्पन्न याचं 250 ते 280 असतं। याचा पूर्ण रंग काळा असतो आणि शायनिंग असते याच्या पंखांवरती आणि दिसायला सुंदर आणि रुबाबदार दिसतात पक्षी। अंड्यासाठी जास्तीत जास्त अंडी देणार आणि शेतकऱ्यांनी जर अंड्यासाठी याचं संगोपन केलं तर त्यांना प्रॉफिट चांगला मिळू शकतो। हो, उत्पन्न चांगलं मिळेल। त्याच्यानंतर ही 5 मी आहे। याचंही प्रोडक्शन अंड्यासाठी चांगलं आहे। ही इजिप्त मधील गावरान जात आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे का गावरान कोंबडीच्या अंड्याची क्वालिटी गावरानची आणि याच्या अंड्याची क्वालिटी सेम असते। वार्षिक अंडी उत्पन्न याचं 210च्या आसपास। तुमचं फीड मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर 210च्या आसपास अंडी मिळून जातात। शेतकऱ्यांनी हाही पक्षी अंड्यासाठी सांभाळला तरी याच्यातनं आउटपुट त्यांना चांगला मिळू शकतो। रोड आयलँड रेड सर्वांच्या परिचयाचीच आहे। याची वैशिष्ट्य असं आहे की वार्षिक अंडी उत्पन्न 240च्या आसपास याची अंडी मिळतात। अंड्यासाठी ही पण जात चालू शकते। शेतकऱ्यांनी ह्या जाती अंड्यासाठी जर सांभाळल्या तर त्यांचं प्रोडक्शन वाढू शकतं आणि आर्थिक उत्पन्न पण त्यांना याच्यातनं मिळू शकतं। ही ससेक्स म्हणून आहे। ही इंग्लंड मधील प्रजाती आहे। ही शेतकऱ्यांना इथं पाहण्यासाठी ठेवली आहे। याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मयूर हॅचरीज मध्ये उपलब्ध आहेत। ही अंड्यासाठी पण चांगली चालते आणि मांसासाठी पण चालते। 2 in 1 पर्पज आहे। याचं वार्षिक अंडी उत्पन्न 240च्या आसपास 240-250 मिळतं याचा। त्यासोबत इथं पाहतात तुम्ही प्युअर गावरान देसी कोंबडी। याची वैशिष्ट्य असे आहे आपला प्युअर गावरान कोंबडी आहे ही खुडूक होती त्याची ते पिल्लं स्वतः तयार करते आणि अंड्याचं प्रोडक्शन त्याचं 100 ते 120 असतं। तुमचं फीड मॅनेजमेंट कसं आहे त्याच्यावर डिपेंड। पुढे आपण इंडियन रनर बदक ठेवलेले आहेत। याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मिळतात। हे गावरान कुक्कुट पालन मध्येच येतं। तुम्ही वार्षिक अंडी उत्पन्न याचं 250च्या आसपास असतं। याला पण अंड्यासाठी तुम्ही सांभाळू शकता। त्यासोबत आपण शेतकरी बंधूंसाठी फॅन्सी कोंबड्या मिले फ्लेअर म्हणतात याला। ही सर्वात छोटी कोंबडी आहे। याचं बॉडी वेट फक्त अर्धा किलो असतं। वैशिष्ट्य असे आहेत का त्याची पूर्ण पंख वगैरे तुम्ही पाहू शकता। तिची सुंदरता तुम्ही अशी पाहू शकता। पूर्ण पायाला वगैरे पूर्ण पिसा आहेत, पूर्ण कव्हर केलेले आहे आणि दिसायला खूप सुंदर अशी ही जात आहे। फॅन्सी म्हणून तुम्ही ही कोंबडी फ्लॅट मध्ये वगैरे पण सांभाळू शकता, काही अडचण नाही आणि अंड्यासाठी चालते ही कोंबडी। त्याच्यामुळं ज्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे, आवड आहे, ते हे कोंबडी नेऊन संगोपन करू शकतात। याची पिल्लं तुम्हाला मंचरमध्ये मयूर हॅचरीज मध्ये सर्व उपलब्ध आहेत। बुकिंग करा, मिळतील। युट्यूबला आपला मयूर हॅचरीज चॅनल आहे। अधिक माहितीसाठी तिथेही तुम्ही भेट देऊ शकता। माहिती आवडली तर सबस्क्राईब करा। हे कोलंबियन ब्रह्मा आहे। ब्रह्मा जातीची कोंबडी आहे। याचं वजन 8 ते 10 किलो होतं। हे पण शेतकऱ्यांना आपण पाहण्यासाठी आणि याची पिल्लं आपल्याकडे मिळतात मयूर हॅचरीज मध्ये।
याचं वजन आता एक 6 किलो वजन आहे. पाहू शकता तुम्ही, असा हा रुबाबदार कोंबडा आहे. याची वैशिष्ट्य अशी आहे का वजन वाढ फास्ट होती. फार्मची शोभा वाढवण्यासाठी फार्म हाऊस, रिसॉर्ट वगैरे कुणाचं असेल तर तिथं ठेवू शकतात. ॲग्रो टुरिझम वगैरे असेल तर तिथंही ठेवू शकतात. आणि अंड्याचं प्रोडक्शन, वार्षिक अंडी उत्पन्न 150च्या आसपास अंडी मिळतं. आणि हे याची जी फिमेल आहे ती स्वतःची अंडी स्वतः हॅच करते. खुडूकही होतात या कोंबड्या आणि त्यातनं पिल्लही निर्मिती करू शकतात. म्हणजे असं नाहीये का किंवा आपण ही कोंबड्या विकत घेतल्या आणि त्यातनं आपल्याला पुढे आउटपुट काय मिळणार आहे. याची तुम्ही पिल्ल का तयार करून तुम्ही मार्केटमध्ये भविष्यात सेल करू शकता. त्याचप्रमाणे आपण ही सिल्की कोंबडी पण ठेवलेली आहे एक्झिबिशन मध्ये. फॅन्सी मध्ये मोडतंय फार्मची शोभा वाढवण्यासाठी. ही कोंबडी पण चांगली आहे. याची वैशिष्ट्य असं आहे का हे पण अंड्यासाठी तुम्हाला चालून जातं. याचं प्रोडक्शन काढून तुम्ही मार्केटमध्ये फॅन्सी मध्ये सेल करू शकता. फॅन्सी मध्ये जे शेतकरी असतील त्यांना विक्रीसाठी चांगला पर्याय आहे. त्याचसोबत व्हाईट पेकिंग डक हे मांसासाठी खूप चालतात. याचं मोठमोठ्या हॉटेलला स्पेशल डिश म्हणून सेल होतात. हे अंड्याचं उत्पन्न पण 150च्या आसपास मिळून जातं याला. हे गिनी फॉल म्हणतात. तर हे कटिंग साठी मार्केटमध्ये चालतं. मोठ्या मोठ्या हॉटेलला जातात हे, रेस्टॉरंटला वगैरे. याचं रेड कलरचं चिकन असतं आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक चिकन आहे. ही कोंबडी ही स्वतःची अंडी स्वतः हॅच करते आणि हे कोंबड्या अशा मोकळ्या ठेवू शकत नाही, ह्या उडून जातात. याची ही पिल्ल मंचरमध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यासोबत आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आसील ठेवलेला आहे. आसील म्हणजे फायटर म्हणतात याला. ह्या पण कोंबड्या आपल्याकडं मंचरमध्ये मिळून जातील. आपलं मयूर हॅचरीज मंचरमध्ये आहे. मंचरमध्ये जाधव मळा, तिथं मयूर हॅचरीज आहे. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860478290. कुणाला जर पिल्ल लागत असेल तर आपल्याशी संपर्क करू शकता. युट्यूबला आपला मयूर हॅचरीज चॅनल आहे, तिथं माहिती घ्या. आवडला तर सबस्क्राईब करा. त्यासोबत आपण गिरिराज ह्या जातीची पिल्लही आपल्याकडे मयूर हॅचरीज मंचरमध्ये उपलब्ध आहेत. याची वैशिष्ट्य असं आहे, वजन वाढ याचं 60 ते 65 दिवसात होतं. 1200 ते 1300 ग्रॅम वजन होतं. या मांसासाठी जर शेतकऱ्यांना या कोंबड्या सांभाळायच्या असतील तर यातनं आउटपुट शेतकऱ्यांना चांगला मिळतो. त्यासोबत सोनाली गावरान, ही सोनाली म्हणून जात आहे कोंबडीची. ही आपण शेतकऱ्यांना इथं माहितीसाठी, आणि याची पिल्ल आपल्याकडे मयूर हॅचरीज मंचरमध्ये मिळतात. याचं वैशिष्ट्य असं आहे की 90 दिवसात याचं वजन वाढ होतं. 1200 ते 1300 ग्रॅम इन ॲव्हरेज वजन होतं नर मादीचं. आणि मार्केटमध्ये मांसासाठी सांभाळतात लोक आणि अंड्यासाठी सांभाळतात. 2 in 1 पर्पज म्हणून मार्केटमध्ये चालतंय. त्यासोबत आपल्या ग्रामीण भागात सर्वात जास्त चाललेली कावेरी. याची वैशिष्ट्य असं आहे का ही अंड्यासाठी पण चालतं, मांसासाठी पण चालतं. 2 in 1 पर्पज आहे. याचं अंडी उत्पन्न वार्षिक 180च्या आसपास अंडी मिळतात याला. आणि 70 ते 75 दिवसामध्ये याचं वजन वाढ होतं. 1300 ग्रॅमच्या आसपास वजन होतं. 2 किलो 900 ते 3 किलो पर्यंत फीड जातं. आपण किती दिवस त्यांना ठेवतो त्याच्यावर डिपेंड आहे. 3 किलोच्या आसपास याला खाद्य लागतं. 1300-1400 ग्रॅम वजन होतं याचं. तर तुम्ही आता गावरान कोंबड्यांच्या मॉलमध्ये आहात. आपण कृषी प्रदर्शन नारायणगाव येथे गावरान कोंबड्यांचा मॉल ठेवलेला आहे. इथं तुम्हाला 16 प्रजाती पाहायला मिळत आहे. याची तुम्हाला सर्व पिल्ल जर पाहिजे असेल तर मयूर हॅचरीज मंचरमध्ये तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला पिल्ल मिळतील. संपर्क क्रमांक आहे 9860478290. त्याचप्रमाणे आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी, इथं झूम करा, शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आपण, आणि याची ही पिल्ल आपल्याकडे मंचरमध्ये मयूर हॅचरीज मध्ये उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे ही, टर्की म्हणतात याला. याचं
6 महिन्यामध्ये 8 ते 10 किलो वजन होतं. मोरासारखा पिसाळा फुल होता ते. याचा तुऱ्याचा कलर चेंज होतो, सप्तरंगी कलर होतो त्याचा. हे 3 कलर मध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे मंचल मध्ये. आणि त्याचप्रमाणे राजहंस पक्षी पण आपण मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध करत आहोत. कुणाला जर भविष्यात कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल आणि आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल तर नक्की आमच्या मयूर हॅचरीला भेट द्या, आमच्याशी संपर्क करा. माहिती आवडली असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.